कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। ही घटना अशा स्वरूपाची आहे की शुभम मांडगे आणि सागर गव्हाणे याच्यामध्ये अनैसर्गिक अशा पद्धतीचे अनैतिक संबंध होते आणि हे संबंध माऊलीला या ठिकाणी माहीत झालेले होते आणि मग आपली बदनामी कुठेतरी होईल, माऊली या गोष्टीची कुठेतरी वाच्यता करील या भीतीपोटी आरोपींनी अत्यंत निर्घुण अशा पद्धतीची माऊलीची या ठिकाणी गोड बोलून हत्या केलेली आहे। ती पण हत्या कुठलाही फोन किंवा हे न करता मोबाईल हॉटस्पॉट वापरून या ठिकाणी हत्या माऊलीची केली आणि आरोपींनी अत्यंत विकृतपणाचा कळस या ठिकाणी गाठलेला आहे। म्हणून मी या निमित्तानं आपल्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना विनंती करतो की आरोपींना कठोरात कठोर अशा पद्धतीची फाशीची शिक्षा व्हावी। आरोपींचं चार्जशीट इतकं आपण स्ट्रॉंग बनवावं की आरोपीच्या वकिलांनी चार्जशीटला देखील हात लावू नये। दुसरी आमची मागणी आहे की हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवावा आणि तिसरी आपल्याकडे आमची सर्वात मोठी मागणी आहे की आमच्या कुटुंबाचा आपण या ठिकाणी विचार करावा, एका गरीब कुटुंबाची व्यथा आपण जाणावी आणि यामध्ये सरकारी वकील म्हणून आदरणीय उज्ज्वल निकम साहेब यांची या ठिकाणी नेमणूक करावी आणि आरोपींना आपण फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी आम्हा सगळ्या नातेवाईकांची, परिसराची, ग्रामस्थांची या ठिकाणी मागणी आहे। कारण आरोपी अत्यंत शिताफीने हा केलेला खून आहे। आरोपी जर उद्या जामिनावरती बाहेर आले तर भविष्यात ते काय करू शकतात हे या घटनेचं गांभीर्य लक्षात आल्याच्या नंतर आपल्याला समजेल, याची आदरणीय मुख्यमंत्री आणि गृहमंत्री महोदयांनी या ठिकाणी माहिती घेतली। काय भूमिका आहे आता आमची भूमिका अशी आहे की सर्व ग्रामस्थांनी, नातेवाईकांचं या ठिकाणी ठरलेलं आहे की माऊलीच्या अंत्यदेहाची या ठिकाणी अंतिम संस्कार हे मुख्य आरोपी सागर गव्हाणे याच्या दारामध्ये आम्ही या ठिकाणी अंत्यसंस्कार करणार आहोत आणि त्याचा दशक्रिय विधीचा कार्यक्रम हा शुभम मांडगे याच्या दारामध्ये आम्ही या ठिकाणी करणार आहोत। प्रचंड चीड या ठिकाणी आमच्या सगळ्यांमध्ये निर्माण झालेली आहे, पण सगळ्यांनी आम्ही आता छातीवर दगड ठेवून या ठिकाणी अंत्यविधीचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे शासनाने या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष द्यावं। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।